कथा शची किरण समाना संत चकोर करही जेही पाना राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय हरि बोल. राम कथा शशी किरण समाना. शशी म्हणजे चंद्र, चंद्र किरणाच्या समानी राम कथा आहे. काही म्हणले मग चंद्रासारखी का नाही? चंद्रामध्ये दोष आहे. काय दोष आहे चंद्रामध्ये? कलियुगामध्ये गोस्वामी तुलसीदासजींना माहिती आहे इथून पुढचं वातावरण खराब होणार आहे. संतांवरती आक्षेप घेतील लोक, संतांना नावं ठेवतील, आणि म्हणून दोष लागू नये म्हणून चंद्राची उपमा नाही. चंद्राला दोष आहे. काय दोष आहे चंद्राला? काय दोष आहे? इंदा पडले बघ चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मग चंद्राची उपमा नाही, चंद्र किरणाची उपमा. ज्याप्रमाणे चकोर पक्षी वाट पाहतो, कशाची? पाण्याची वाट पाहतो. स्वाती नक्षत्राचा पाऊस कधी पडेल तोपर्यंत पाणी पित नाही, वाट पाहतो ना. चातकाप्रमाणे जुन्या लोकांची एक म्हण आहे बघा, मी तुझी वाट पाहिली. कशाप्रमाणे? चातकाप्रमाणे वाट पाहिली. किती कडक उन्हाळा असेल आणि किती तहान लागली, परंतु चातक पाणी तेच पितं स्वाती नक्षत्राचं. तसं संत वाट पाहतात. संत त्या ठिकाणी याचं काय करतात? गायन करतात, याचं मनन करतात, याचं निधी ध्यास संतांना आहे. आणि म्हणून राम कथा शशी किरण समाना संत चकोर कर हि जेही पाना. अनंत वर्षापासून एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र अनेकांनी ऐकलं, श्रवण केलं, त्याचं मनन केलं, आणि अनेक भाविक रामरूप झाले. आम्हाला सुद्धा या 5-6 दिवसाच्या कालखंडामध्ये रामरूप व्हायचंय. आमचं मन सुद्धा भरकटलं नाही पाहिजे कुठं. मग मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती टाकूनी कैसे निवृत्तीसी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. आमचं मन सुद्धा रामरूप झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला कथा ऐकायची आहे, जी संतांनी ऐकली. कोणत्या संतांनी ऐकली? महाराज माघ महिन्यामध्ये संत महात्मे एकत्रित आले प्रयाग तीर्थाजवळ. त्याच ठिकाणी भरद्वाजींचा आश्रम आहे. भरद्वाजींचा आश्रम आहे, आणि त्या भरद्वाजींच्या आश्रमामध्ये सत्संग झाल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी गेले, आणि याज्ञवल्क्य ऋषी सत्संग झाल्यानंतर गेले. भरद्वाजींनी स्वागत केलं, नतमस्तक झाले भरद्वाजी, आणि याज्ञवल्क्य ऋषीला उंच आसनावरती बसायला लावलं, पाद्यपूजन केलं, आणि मग समोर श्रोत्याच्या रूपानं बसले. कोण? भरद्वाजी. आणि विचारतात, याज्ञवल्क्य ऋषी महाराजजी, माझ्या मनात एक संशय आहे. काय संशय आहे? ऐका, संशय आस्तिकाच्या मनात आहे, संशय नास्तिकाच्याही मनात आहे. आस्तिकाच्या मनात संशय काय बरं? एखादा गंध लावणारा, पूजन करणारा, नित्यनियमानं वारी करणारा, हरिपाठ काकडा भजन करणारा जो आस्तिक आहे, त्याला विचारलं 4-2 जणांनी, का हो किती वर्षापासून काकडा हरिपाठ करता? 50-40 वर्ष झाले. मग 40 वर्षामध्ये भेटला पांडुरंग.
तो म्हणतो हे बघा गड्या, माझ्या आजोबांनी पूजा केली, वडिलांनी तेच केलं, मीही करतो. अनंत वर्षापासून आमची वारी चालू आहे, अनंत वर्षापासून पूजन चालू आहे. भगवान परमात्म्याचं स्मरण करून पूजन करतो, कोणास ठाऊक देव आहे का नाही. आस्तिकाचा संशय आहे. आणि नास्तिकाचा एक संशय आहे, नास्तिकाच्या मनात सुद्धा संशय आहे. नास्तिक म्हणतो घर चालवायचं असेल तर व्यवस्थित कारभारी पाहिजे, हुशार कर्तव्यदक्ष कारभारी पाहिजे. घर चालवायचं असेल, गाव चालवायचं असेल तर कर्तव्यदक्ष सरपंच पाहिजे, तालुका चालवायला आमदार पाहिजे चांगला, जिल्हा चालवायचा असेल तर त्या ठिकाणी खासदार पाहिजे, राज्य चालवायचं मुख्यमंत्री व्यवस्थित पाहिजे, देश चालवायचा पंतप्रधान चांगला पाहिजे. मग हे ज्याच्या सत्तेने विश्व निर्माण होतं, मग एक घर चालवण्यासाठी जर कारभारी पाहिजे तर हे विश्व निर्माण ज्याच्या सत्तेनं झालं कोणीतरी तो आहे, हा नास्तिकाचा संशय आहे. मग भरद्वाजी श्रोत्याच्या रूपात समोर बसलेले आहे आणि याज्ञवल्क्य ऋषी त्यांना विनंती करतात. भरद्वाजी विनंती करतात, याज्ञवल्क्य ऋषी महाराजजी, माझ्या मनात एक संशय आहे, त्या संशयाचं निरसन करा. काय संशय आहे? माझ्या मनामध्ये संशय आहे की ज्या प्रभूचं पूजन आम्ही करतो तो प्रभू राजा दशरथाचा पुत्र तोच प्रभू आहे का? आणि विश्व निर्माण करणारा श्रीराम तोच आहे का? ज्या श्रीरामाचं भजन भगवान महादेव कैलासावरती करतात तो श्रीराम आणि राजा दशरथाचा पुत्र श्रीराम एकच आहे का? त्यावेळेला व्याकुळता पाहिली, अंतकरणातली तळमळ पाहिली. आणि तळमळ पाहिल्यानंतर भरद्वाजीला मार्गदर्शन करतात याज्ञवल्क्य ऋषी. असा तुम्ही जसा मला प्रश्न विचारला ना, असाच प्रश्न एकदा पार्वती मातेनं, सती मातेनं विचारला होता महादेवाला. आणि एक वेळेला कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं भगवान भोले बाबा आणि सती माता एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभजन सिपाही, संग सती जग जननी भवानी, पूजे अखिलेश्वर जानी. राम सिया राम जय जय राम, 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 एक बार त्रेता जुग माही, एक वेळेला त्रेता युगामध्ये बघा, युग 4 आहे, युगांच्या चौकड्या चालू आहे. मी कालच बोललो होतो, घड्याळ कोणासाठी बसून राहत नाही. त्रेतायुग गेलं की द्वापार युग, एक कृतयुग आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगामध्ये भगवान परमात्म्याचे अवतार होत असतात. कशासाठी येतात भगवान परमात्मा? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे,
कनवाळू कृपाळू दिना लागे उदरणे. अनंत अवतार तर भगवान परमात्मा घेत असतो. मग एक वेळेला त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजीचा अवतार झालेला आहे, त्या त्रेतायुगामध्ये भगवान महादेव आणि सती माता. आता सती हा अवतार कोणता आहे? सती हा अवतार पार्वतीच्या अगोदरचा आहे. त्याच्या अगोदर उमा आहे, बरोबर ना? अशा अनंत अवतार या शक्तीचे सुद्धा झालेले आहे. शिव आणि शक्ती यांचे अनंत अवतार झाले. शिव हे तत्व आहे, अनंत अवतार झाले. महादेव आहे, शंकर आहे, अनंत अवतार झाले. आणि ते भगवान शिव आणि सती माता कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं आले. कुठं कुठं आपल्या जवळच एक अंकाई किल्ला आहे. अंकाई कुठं आहे माहिती? अंकाई किल्ला कुठं? मनमाड. तिथं अंकाई किल्ला आहे. आणि त्या अंकाई किल्ल्यावर मग तिथं अगस्त्य ऋषी राहत होते. कैलास पर्वतावरून बघा, महाराष्ट्राची भूमी ही शूरांची, वीरांची, साधू संतांची भूमी आहे. आपल्या या गंगेच्या किनाऱ्यावरती बघा, इकडं जवळ एक पालखेड गाव आहे बघा. इथं पालखेड, त्या पालखेडला पराशर ऋषी राहत होते. पराशर मुनींनी तिथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, म्हणून ते आहे पारेश्वर. पारेश्वर, भगवान पारेश्वर. आता हे पराशर ऋषी कोण आहे? हे ग्रंथ सगळे ज्यांच्यामुळं आपल्यापर्यंत आले ना, सगळं ज्ञान व्यासांमुळं, त्या व्यासांचे पिता आहे पराशर ऋषी, बरोबर ना बाबा? व्यासांचे पिता पराशर आहे. आणि हे पूर्वीचा हा जो कालखंड आहे, हा जो भूभाग आहे, आपण आपली वंशावळी जर काढली ना महाराज, कुंजीर महाराज, योगेश भाऊ, आपण आपली सगळी वंशावळी जर काढली ना, तर ही मूळची राजस्थानची निघते बघा. प्रत्येकाची, कोणाची बी राजस्थान निघते की नाही? का बरं निघते राजस्थान? तिकडं राहण्यासाठी उपयुक्त जागा होती, पण इकडं दंडकारण्य होतं. मग आपण कालांतराने इकडं आलेलो आहे सगळे. दंडकारण्य होतं. आणि या अरण्यामध्ये एकांतामध्ये बघा, पवित्र गोदावरी वाहत होती. आणि या गोदावरीच्या तीरानं बघा अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते बघा. आता योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचं सराला बेट आपलं गंगेच्या पोटात आहे. परंतु याच गंगेच्या पलीकडच्या बाजूला मातुलठाण किती लांब आहे? जवळ आहे ना. गंगेच्या पलीकडून मातुलठाण आहे. आणि हे बघा, इथं राजाराम महाराज, स्वामी चिदंबर स्वामींची, तिथं ते राजाराम महाराज, ज्यांच्या पाठीमागं भगवंत आले चालत चालत, ते राजाराम महाराज. आणि त्यांचे अनेक ग्रंथ आहे. आणि राजाराम महाराजांचे हे शिष्य होते कोण? द्वारकादास महाराज, बरोबर ना? गुरु, वडिलांचे गुरु. बरं, हे नातं पुन्हा इकडं लक्ष्मणगिरी बाबाकडे गेलं, बरोबर? लक्ष्मणगिरी बाबांकडे गेलं. आणि महाराज, त्याच लक्ष्मणगिरी महाराजांनी सद्गुरू गंगागिरी महाराजांना मार्गदर्शन केलं त्या काळामध्ये. केलं की नाही? शके 1736 ला या कापूसवाड गावात गोसाव्याच्या घरी जन्मले संत हे बाळ रूपात. घराघरातुनी घराघरातुनी भिक्षा मागुनी गाई चारी ती रानो राणी. नाद कुस्त्याचा भारी जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी.
जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी शके 1736 ला या कापूस वाडगावात या कापूस वाडगावात या कापूस वाडगावात गोसाव्याच्या घरी जन्मले संत हे बाळ रूपात संत हे बाळ रूपात संत हे बाळ रूपात घरा घरातून हा घरा घरातून भिक्षा मागून गाई चारी ती रानोरान नाद कुस्त्याचा भारी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी 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 तेच गंगागिरी महाराज ऐका आता बारीक कुस्ती करून फिरत आले मातुल ठाण गावात मातुल ठाण गावात मातुळ ठाण गावात मातुळ ठाण गावात कुस्ती करून फिरत आले मातुल ठाण गावात मातुल ठाण गावात मातुळ ठाण गावात मातुळ ठाण गावात ज्या काळाने हरविले सर्व जिंकरे त्या काळास जिंकरे त्या काळास जिंकलच्या काळात जिंकलच्या काळात लक्ष्मण बुवागिरीचे वचन लक्ष्मण बुवागिरीचे वचन ऐकून व्याकुळ तळमळले मन ऐकून व्याकुळ तळमळले मन त्यास जीवा ईश्वरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी हा हा जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी अखंड हरिनामाचे चिंतन अखंड चाले विना वादन अखंड हरिनामाचे चिंतन अखंड चाले विना वाद सराला बेटावरी माझ्या सराला बेटावरी सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरी महाराज की जय 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 गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगा जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी 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 असा पवित्र आपला परिसर आहे अनेक महात्मे या बघा पूर्वीच्या काळी गंगेच्या किनाऱ्यावरतीच एका स्त्रीला शाप मिळाला होता ती देवांगना होती कोणाची स्वर्गातली तिचं नाव आद्रिका होतं आद्रिका नावाची देवांगना आणि तिला शाप मिळाला होता कारण तिला तिच्या रूपाचा काय होता अभिमान होता भगवान परमात्म्यानं दिलेलं रूप आहे त्याचा अभिमान करू नये सौंदर्याचा अभिमान टिकत नसतो सौंदर्य कोणाचं टिकतं का हो तिला तिच्या रूपाचा झालेला अभिमान आणि मग तिचं त्या ठिकाणी वर्तणूक चांगली नाही परिणामी ती काय करायची या मृत्यू लोकात यायची गंगेच्या किनाऱ्यावरती असलेले जे महात्म्यांचे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जाऊन काय करायची महात्मे त्या ठिकाणी समाधीस्थ असले की त्यांची समाधी भंग करायची पायामध्ये असलेल्या पैंजणाचा आवाज करेल वेगवेगळ्या पद्धतीचे हावभाव करेल अशा पद्धतीनं महात्म्यांची समाधी भंग झाल्यानंतर राग आला महात्म्यांना एक दिवस सगळे साधू एकत्रित झाले आणि त्यांनी तिला शाप दिला माशासारखी तुझी चंचल वृत्ती आहे ना माशी होशील माशी पाण्यातली मग माशाची पत्नी माशी झाली आणि ती पाया पडायला लागली काहीतरी शाप द्या मग 6 महिने माशी राहशील 6 महिने स्त्री होशील आणि ज्या वेळेला ती स्त्री झाली त्या वेळेला एका राजकुमारानं तिच्या बरोबर विवाह केला ती गरोदर राहिली आणि पुन्हा ती माशी झाली त्या माशीच्या म्हणजे त्या माशाच्या पोटामध्ये एक मुलगा एक मुलगी सापडली
पुढं ते मुलं लहानचे मोठे झाले आणि लहानचे मोठे झाल्यानंतर त्या ठिकाणी तो राजा होता, नगरचा राजा, मुलगा देऊन टाकला त्या कोळ्यानं. मुलगी ठेवून घेतली. जी मुलगी नाव चालवत होती तीच होती ती मत्स्यगंधा. ती होती मत्स्यगंधा. आणि ती मत्स्यगंधा, त्या मत्स्यगंधेला पाहून पराशर ऋषी भाळले, तिच्याबरोबर प्रपंच केला आणि व्यास महर्षी जन्माला आले. लक्षात घ्या. म्हणजे गंगेचा जो किनारा आहे हा ऋषी मुनींचा, साधू संतांचा आहे. पूर्वीपासून या ठिकाणी महात्मे राहतात. तसं अगस्ती ऋषी राहतात कुठं? अगस्ती मुनी एकांतात, संत महात्मे एकांतात राहतात. कारण त्यांच्या जीवनाचं काही दुसरं ध्येय नाही. जे संत आहे त्यांच्या जीवनाचं ध्येय काहीच नसतं महाराज. काय असतं? न लगे काही टानाटोना, 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 न लगे काही टानाटोना. नामस्मरणा वाचोनी, नामस्मरणा वाचोनी, न लगे काही टानाटोना, न लगे काही टानाटोना, न लगे काही टानाटोना, न लगे काही टानाटोना. ज्यांच्या जीवनाचं ध्येय भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे, हा देह नश्वर आहे, नाशिवंत आहे, त्यांना समजलेलं आहे. त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे ते एकांतामध्ये येऊन परमात्म्याचं चिंतन करत बसतात, योग साध्य करतात महाराज. असे महात्मे गंगेच्या किनाऱ्यावरती राहतात. अगस्ती ऋषी सुद्धा एकांतामध्ये राहतात आणि त्यांच्याकडे भगवान महादेव कथा श्रवण करण्याच्या उद्देशाने आले. त्यांच्याबरोबर सती माता आहे. महादेवाचं स्वागत केलं कुणी? अगस्ती ऋषींनी. भगवान महादेव आपल्या दारात आले, स्वागत केलं, पूजन केलं. महादेवानं कथा ऐकली, सतीनं ऐकली नाही. लक्षपूर्वक कथा श्रवण करावी. ही कथा काय करते बरं? कथा काय करते? जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की व्यथा, ऐसी राम कथा, पावन राम कथा, ऐसी राम कथा, पावन हरि कथा, ऐसी हरि कथा, पावन राम कथा, ऐसी राम कथा, पावन राम कथा. हरि बोल.
हरी 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 बोल हरी 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 बोल बोल हरी 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 बोल हरी 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 बोल हरी बोल हरी बोल 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 हरी हरी बोल राम कथा पावन हरी कथा हरी कथा पावन हरी कथा जी ऐकल्यानंतर व्यथा नाहीशी करते ती अशी पवित्र पावन करणारी कथा आहे. ती कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं भगवान महादेव आणि सती माता आले महाराज. महादेवानं मनपूर्वक प्रभू रामचंद्रजीची कथा ऐकली का? महादेव जप करतात सतत महाराज. महादेवाला विचारलं, हलाहल विष तुम्ही प्राशन केलं, तुम्हाला त्रास नाही झाला? महादेवानं उत्तर दिलं, मी माझ्या प्रभू रामचंद्रजीचं स्मरण करत होतो आणि त्यांच्या स्मरणामुळं मला हे विष पचवता आलं. एक जणाने विचारलं, का हो महादेवजी, हे विष तुम्ही प्राशन केलं पण ते कंठामध्ये का ठेवलं? ते अंतकरणामध्ये का घेतलं नाही खाली? उदरामध्ये का उतरू दिलं नाही? सांगितलं, आतमध्ये माझ्या हृदयामध्ये माझे श्रीराम प्रभू आहे आणि विष जर उतरलं त्यांना त्रास झाला तर? कारण एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आडाने लोक भगवान शंकराच्या भजनात श्रीरामाच्या भजनामध्ये अडाणी पण आणतात बरं का. वैर मानतो आम्ही काही ठिकाणी. तुकोबारांनी सांगितलंय, शिवारामा नाही भेद. भगवान शिव आता सगळे ज्ञानी झाले, सर्वांना समजायला लागलं. नाही तर एक काळ असा होता, एखादा वैष्णव असेल ना, तो श्रीरामाचं नाव घ्यायचा, उभा गंध लावायचा. आम्ही कट्टर वैष्णव. जर कपडे टाकायला गेला ना टेलरकडं, तर काय म्हणत होता माहितीये का? या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाला, या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाला म्हणत होता. पण शिव म्हणत नव्हता. का? शिव शब्द मुखाला येईल ना. परंतु आमच्या संतांनी या मताचं खंडन केलं आणि तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं, हे हरिहरा वेद, हरिहरा वेद, हरिहरा वेद, हरिहरा वेद, हरिहरा वेद, हरिहरा वेद, नाही नका करू वाद. प्याडचा थोडा कमी कर. नाही नका करू वाद, एकाचे हृदयी, एकाचे हृदयी. सोहनी राग सोहनी. एकाचे हृदयी, हरिहरा भेद. नाही नका करू वाद, आ, 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 आ,
रे नाही नका कर. एक एकाचे हृदय हरिहरा भेद नाही नका करू वाद. आम्ही वाद करतो महाराज. तुका म्हणे हरिहरा. एक वेलांटीचा फेरा. हरिहरामध्ये भेद करायला सांगितलं नाही, पण आडाने अज्ञान आमचं आडवं येतं. भगवान महादेव सतत ज्यांचं चिंतन करतात ते प्रभू रामचंद्रजी आहे. आणि प्रभू रामचंद्रजी ज्यांचं चिंतन करतात, भजन करी महादेव राम पूजे सदा शिव. शिवा रामा नाही भेद. भेद नाही दोघांमध्ये. महादेवानं श्रीरामाचं चिंतन करावं आणि प्रभू रामचंद्रजीनं महादेवाचं चिंतन करावं. आणि असे असणारे भगवान महादेव कथा श्रवण करतात प्रभू रामचंद्रजीची. गोड आहे कथा. राम नाम अति मीठा है, कोई गा के देख लो. राम नाम अति मीठा है, कोई गा के देख लो. आ जाते ही राम, कोई बुला के देख लो. फक्त एक करावं लागेल. मन भगवान का मंदिर है, यहाँ मैल नाने देना. मन भगवान का मंदिर है, यहाँ मैल नाने देना. हीरा चंदन मोल मिला, उसे व्यर्थ गवाना देना. शीश दिए हरि मिलने को, लुटा के देख लो. राम नाम हरि का नाम, राम नाम अति मीठा है, कोई गा के देख लो. आ जाते ही राम, कोई बुला के देख लो. भगवान महादेवानं भजन करावं श्रीरामाचं आणि श्रीरामानं भजन करावं महादेवाचं. प्रभू रामचंद्रजीच्या सुद्धा अंतकरणामध्ये चित्तामध्ये सतत ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आपल्याला सुद्धा दर्शनासाठी भगवान महादेव ओम नमः सती माता येत आहे. सती माता भगवान महादेव कथा श्रवण करण्यासाठी. ओम जटाटविग लज्जल प्रवाह पावितस्थले, गले वलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिक. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. टाळी वाजवा, भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा.
बालगौरा करुणावतारं संसारसारं भजगंध्रा सदा वसन्तं हृदयरविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं ओम नमः शिवाय 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 काशी विश्वनाथ भगवान की जय उमापते महादेव देव की जय अतिशय सुंदर या ठिकाणी भगवान महादेव आणि सती माता यांचं रूप दाखवलं. आप्पांना मी धन्यवाद देतो आणि ज्यांनी हे पात्र घेतले त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा सरांनी एकदा. आणि ऐका, कथेमध्ये तुम्हाला एखादा मुद्दा आवडला, तुम्ही जर टाळी वाजवली तर वक्त्याला त्याच्यामध्ये आनंद येतो. आणि टाळीचा दुसरा फायदा असा आहे, आपल्या शरीरामध्ये आहे जेवढ्या नाड्या आहे ना, बारीक आहे सूक्ष्म नाड्या वाहिन्या, त्या 24,000 नाड्या सांगितलेल्या आहे. त्याच्यातले 24 नाड्या प्रधान नाड्या आहेत, 3 नाड्या प्राणवाक आहे. आणि एवढ्या ज्या नाड्या आहे ना सूक्ष्म नाड्या याच्या तळ हातामध्ये आलेल्या आहे. ज्या वेळेला टाळी वाजवल्या जाते का त्यावेळेला त्याची ऊर्जा निर्माण होते अंतकरणामध्ये. आमच्या जुन्या वारकऱ्यांनी ही जी आमची परंपरा आहे टाळ वाजवणे टाळी वाजवणे ते स्पंदन निर्माण करण्यासाठी आहे. लक्षात घ्या, टाळी आम्ही का त्या ठिकाणी अशी मोगम वाजित नाही, मग टाळी वाजवल्यानंतर ऊर्जा निर्माण होते. आमच्या संतांनी सांगितलंय आम्हाला, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी. काल गुढी उभारली आम्ही, पाडव्याची गुढी उभारली ना. पाडव्याच्या गुढीला कसं आम्ही गोड केलं बघ, काय काय नैवेद्य दाखवला, नवीन वस्त्र नवीन लोटा, त्याच्यावरती त्या ठिकाणी गाठी बांधलेली, गोड केली की नाही गुढी आम्ही, लिंबाचा पाला बरोबर ना, नैवेद्य दाखवला. ती गुढी जशी आनंदाचं प्रतीक आहे तशी आमच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये सुद्धा नामस्मरणाची गुढी उभारावी ही संतांची इच्छा आहे. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची. पताकाचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमा तिरी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरी, पंढरीची वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची. का टाळी वाजवावी, का गुढी उभारावी अंतकरणामध्ये, पंढरपूरची वाट का चालावी? कारण आमची परंपरा, आमची वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ही कोणापासून आली माहिती आहे का? भगवान भोले बाबापासून, महादेवापासून. ओम नमः शिवाय आदी, ओम नमः शिवाय आदी, कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. चरण रज वंदुरे, त्यांचे चरण रज वंदुरे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. आजही जर पाहिलं
आपण झोपलेलोच असतो घरी, पण पहाट नाचू प्रेमानंदे, या रे या रे या, नाचू प्रेमानंद. सर्वांनी या रे या नाचू प्रेमानंदी. सर्वांनी आनंद घ्या. या नाचू प्रेमानंदी. या रे या नाचू प्रेमानंदे, या रे या नाचू प्रेमानंदे. या रे या नाचू प्रेमानंदी. या रे या नाचू प्रेमानंदी. राम नामाचे या छंदे, राम नामाचे या छंदे 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 छंदे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उमापते महादेव की जय. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. ए या रे या नाचू प्रेमानंदी, या रे या नाचू प्रेमानंदी. या रे या नाचू प्रेमानंदी. या रे या नाचू प्रेमानंदी. राम नामाची या. माग पडू नका, माग पडू नका. राम नामाची आवड, राम नामाची आवडी. काळ गेला देशोधडी, काळ गेला देश बदली. राम नामाची आवडी, काळ गेला देशोधडी. राम नामाची आवडी, काळ गेला देश बदली. राम नामाची या छंदे, राम नामाची या छंदे. या रे या नाचू प्रेमानंदे. अरे या नाचू प्रेमानंदे. या रे या नाचू प्रेमानंदे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गंगा मैया की. सर्वांनी अतिशय आनंद व कथा श्रवण केलेली नव्हती. भगवान महादेवानं कथा श्रवण केलेली होती. अष्टसात्विक भाव जागृत झाला. त्रेतायुग होतं म्हणून प्रभू रामचंद्रजीचा अवतार झालेला होता. प्रभूची सीता मैया रावणानं हरण केलेलं होतं आणि प्रभू रामचंद्र हे सीते मृगनयनी हे जानकी असा आवाज देत देत गोड कथा श्रवण केली. अष्टसात्विक भाव जागृत झाला महादेवाचा आणि रस्त्यानं जात असताना प्रभू रामचंद्रजीला पाहिलं. प्रभू त्या ठिकाणी हे सीते हे जानकी हे मृगनयनी असा आवाज देतात. प्रभू हे जानकी हे मृगनयनी हे सीते आणि आवाज देता देता त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत झाला आणि महादेवानं ओळखलं हे माझा आराध्य प्रभू रामचंद्रजी आहे, प्रभू रामचंद्रजी आहे आणि आपकी जय हो आवाज निघाला. पण महादेवाला सुद्धा दर्शनासाठी जाता नाही आलं जवळ. का? कारण प्रभू रामचंद्रजीचा जो अवतार झालेला आहे तो कोणाला माहिती नाही आहे. कारण रावणाचा वध तसा होत नव्हता म्हणून प्रभू नर रूपामध्ये प्रगट झालेले आहे आणि हे कोणाला माहिती नाही हे विष्णूचा अवतार आहे म्हणून गुप्त अवतार आहे प्रभूचा. आणि मग त्या ठिकाणी जवळ जाऊन दर्शन न केलं का तर हुशार बापाची हुशार कन्या जवळ आहे. बरोबर आहे. हुशार बापाची हुशार मुलगी म्हणजे सतीच्या बापाचं नाव काय? दक्ष. आणि दक्ष म्हणजे काय? दक्ष म्हणजे तरबेज
दक्ष म्हणजे तीक्ष्ण, दक्ष या शब्दाचा अर्थ होतो हुशार, चतुर. चतुर बापाची चतुर मुलगी माझ्याबरोबर आहे. मी जर जवळ जाऊन दर्शन केलं तर त्या ठिकाणी बोभाटा होईल अवताराचा. म्हणून महादेवानं दुरूनच जय हो प्रभू असं केलं. ते पाहिलं सतीनं. सती माता म्हणली का हो स्वामीजी कशासाठी काय? स्वामीजी ओ स्वामीजी जय हो म्हणता कोणासाठी? त्यावेळेला सांगितलं जय हो ते माझं आराध्य बोळदैवत आहे महादेव. सांगून दिलं खरं. माझं आराध्य जे आहे ना, ज्याची कथा आपण ऐकली ना सती, ते माझं आराध्य श्रीराम प्रभू आहे. ते बघ श्रीराम प्रभू. त्यावेळेला सती म्हणली अहो त्याची धर्मपत्नी हरवली म्हणून ते रडतं, तुम्ही त्याला परब्रह्म समजता. असं म्हणून सतीनं संशय घेतला प्रभू रामचंद्रच्या चरित्रावरती. महादेवाला जवळ जाऊन दर्शन न करता आलं म्हणजे चांगले नापास झाले. तुमची आमची काय कथा आहे? महादेवाला सुद्धा जवळ जाता नाही आलं प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला. महादेव सुद्धा नापास झाले की नाही? का तुमच्या गावामध्ये आहे एखादा असं गिऱ्हाईक की बायकोचं ऐकत नाही? बायकोचं ऐकत नाही असं एखादं असेल तर का त्यांचा लगेच सत्कार ठेवा कोणी. तसं 200 वर्षापूर्वी एका राजानं फरमान काढला होता, उद्या दरबारामध्ये 2 लाईनी करा. एका लाईनमध्ये बायकोचं ऐकणारे उभे राहतील, एका लाईनमध्ये नाही ऐकणारे उभे राहतील. ऐकणाऱ्याची एवढी लाईन झाली गेली इट भट्टीच्या पुढं. नाही ऐकणाऱ्याच्या लाईनमध्ये एक जणच उभा होता खिशात हात घालून. ते राजेसाहेब म्हणले या तुमचा सत्कार ठेवला आपण. म्हणे कमून? म्हणे तुम्ही एकटेच असे का तुम्ही बायकोचं ऐकत नाही? तो म्हणला मी बी ऐकत नाही असं काही नाही, पण घरून निघताना 3 मला सांगितले गर्दीत घुसू नको. म्हणजे ते बी ऐकणारच गिऱ्हाईक होतं की नाही? चांगले नापास झाले. तुमची आमची काय कथा आहे? महादेवाला जवळ जाऊन दर्शन करता नाही आलं आणि म्हणून महादेवानं आपकी जय हो अष्टसात्विक भाव जागृत झाला. सती गेली, परीक्षा घेण्यासाठी गेली. पण सती ज्या वेळेला परीक्षा घेण्यासाठी गेली, सती सीता होऊन गेली. सीतेचं वस्त्र घातले, सीतेचं रूप घेतलं आणि जवळ जाऊन प्रभू रामचंद्राच्या समोर ज्या वेळेला उभी राहिली त्यावेळेला प्रभूनं ओळखलं आणि प्रभूनं त्या ठिकाणी शब्द उच्चारले, ए माते मेरे पिता भगवान महादेव कहा है. म्हणल्यावर घाबरली सती आणि घाबरलेली सती पुन्हा महादेवापाशी आली आणि महादेवानं त्या ठिकाणी काय केलं सांगितलं. सतीली घेतली परीक्षा? नाही परीक्षा नाही घेतली. खोटं बोलली, ढळढळीत कपट केलं, खोटं बोलली. खोटं बोलल्याचा परिणाम सतीला भोगावा लागेल. सती खोटं काय बोलली? तुम्ही जसे इथून दर्शन घेतलं मी तिथं जाऊन दर्शन घेतलं, फरक एवढाच आहे. परीक्षा घेतली नाही. पण महादेवानं मनोमन विचार केला, ही परीक्षा घेण्यासाठी गेली, माझ्या मातेचा सीतेचा वेश धारण करून गेली, म्हणजे माझ्या मातेचा पोशाखीनं धारण केला, माझ्या मातेचं रूप घेऊन गेली ना, मग हिच्याबरोबर प्रेमाचे संबंध ठेवणं, हिच्याबरोबर त्या ठिकाणी पत्नीत्वाचे संबंध ठेवणं जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. म्हणून मनोमन या क्षणापासून मी तुझा त्याग करतो असं म्हणून मनोमन महादेवानं सतीचा त्याग केला. महादेवानं सतीचा त्याग केल्यानंतर पश्चाताप झाला सतीला. आता तो पश्चाताप काय आहे आणि त्या ठिकाणी ती सती कुठं गेली, काय केलं? सती गेल्यानंतर पार्वतीचा जो अवतार झाला त्याचं थोडंसं चिंतन करून उद्या प्रभू रामचंद्रजीच्या जन्माचे